खूपदा रुग्ण म्हणतात आम्ही दुचाकी चालवू शकू का, बरोबर. तर त्याचाही आपल्याला मी एक व्हिडिओ दाखवू की सर मला असं वाटतं की हा व्हिडिओ आपण थोडासा पॉज करून ठेवूया का, कारण आपल्याला एक प्रश्न विचारताय. जयश्रीताई त्या नागपूरहून बोलतात. हॅलो, नमस्कार जयश्रीताई, तुमचा प्रश्न विचारा. हा, आवाज कमी कर. हा, हॅलो. हा, हा, मी नमस्कार. जयश्री खंडे बोलते, नागपूरवरून बोलते आहे. हा माझा गुडघा आज सकाळी गाडीवर बसताना मला गुडघेदुखीचा त्रास आहे. हा माझं वय आता 45 आहे. ओके. आणि आज गाडीवर बसताना एकदम एकाएकी त्या पायावर प्रेशर येऊन असा खटकन आवाज आला हा हा आणि तेव्हापासून पूर्ण गुडघा जाम झालेला आहे. ओके. पायाची मुवमेंट बंद होऊन गेलेली आहे, मोडू नाही शकत, खूप वेदना होतात आहे. हा तर अजूनपर्यंत डॉक्टरकडे गेलेली नाहीये, आता जातो आहे आम्ही. हा, हा. पण मला थोडं सजेशन घ्यायचं होतं डॉक्टर साहेबांकडून. ठीक आहे जयश्री, तुम्ही आता इतक्या वेळ थांबलात ना, अजून थोड्या वेळ थांबा, कारण आता वेळ झाली आहे ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक नंतर जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जयश्रींनी जो प्रश्न विचारला ना, नुकताच घडलेला त्यांच्याबाबत ऍक्सिडेंट, तर सर काय सांगाल की काय झालं असेल? तुमचं बहुतेक असं झालेलं असेल की तुमच्या आपल्या दोन गुडघ्यांच्या हाडांच्या मध्ये एक खुर्च्या असते, ज्याला आम्ही मेनिस्कस असं म्हणतो. तर काही वेळेला काय होतं की गुडघा वाकवताना, सरळ करताना किंवा गुडघाच्या वेळेला आपण ट्विस्ट करतो, त्यावेळेला काही वेळेला दोन हाडांच्या मध्ये ते खुर्च्या अडकते आणि ती ट्विस्ट होताना फाटते. तर अशी जर फाटली तर ती फाटलेल्या खुर्चीचा भाग दोन हाडांच्या मध्ये अडकू शकतो. आणि असा ज्यावेळेला तो अडकतो त्यावेळेला तो तुमचा गुडघा लॉक होतो, ज्याला आम्ही लॉकिंग म्हणतो. लॉक होतो म्हणजे तो गुडघा सरळ पण होत नाही आणि वाकतही नाही. अशी जर तुमची अवस्था झालेली असेल तर त्याला लॉक्ड मेनिस्कस असं म्हणतात. तर तुम्ही आता डॉक्टरकडे चाललेलाच आहात. मला असं वाटतं की तुमच्या एक्सरे मध्ये काही दिसणार नाही. तुमचा आज MRI ते करण्याचा सल्ला तुम्हाला ते देतील असं मला वाटतंय. आणि जर MRI मध्ये तुम्हाला जर दिसलं की ते गुडघ्याची खुर्च्या फाटलेली आहे आणि ती दोन गुडघ्यांच्या हाडाच्या मध्ये अडकलेली आहे असं जर दिसलं तर तुम्हाला ते आर्थ्रोस्कोपी आज करायला लागेल, आज किंवा उद्या. तर आर्थ्रोस्कोपी करून तो फाटलेला जो तुकडा आहे तो तुम्हाला तिकडे जागच्या जागी नेऊन शिवून टाकता येतो. एक 10 वर्षापूर्वी तो तुकडा काढायला लागायचा, पण आता गेले वर्ष 2 वर्षात जी नवीन पद्धत आली त्यांनी तो गुडघ्याचा मधला फाटलेला तुकडा हा जागच्या जागी नेऊन आतल्या टाके घालून, बिनटाक्याची शस्त्रक्रिया म्हणतात त्याप्रमाणे तो करून शिवून टाकता येतो. ओके, म्हणजे त्यांना तुम्ही हा जो सल्ला दिलेला आहे तर नक्कीच याप्रमाणे घडेल अशी अपेक्षा आहे. तर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, डॉक्टरांकडे जा आणि योग्य तो डॉक्टर सल्ला देतीलच त्याप्रमाणे नक्कीच करा. सर, आपण जो व्हिडिओ पॉज ठेवलेला आहे तो आपण दाखवूया का सगळ्यांना, कारण 2 चाकी वाहनावरनं त्या प्रवास करू शकतो का रुग्ण? बरं, तर ह्या व्हिडिओत तुम्ही जर बघितलं तर हे रुग्ण जे आहेत ते आता तुम्हाला दिसतील की ते 2 चाकीवर येत आहेत आणि 2 चाकीवर नाही. ह्यांचे सुद्धा ऑपरेशन आता काही 2-3 महिन्यापूर्वीच झालेलं आहे. यांचं सुद्धा आम्ही पार्शल रिप्लेसमेंट केलंय. तुम्ही बघितलं तर हे स्वतः डॉक्टर आहेत आणि ज्यांचं वय आज 82 ते 83 वर्षाचं वय आहे. तसं असून एखाद्या तरुणाला लाजवेल अशा तऱ्हेने त्यांच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. ते स्कूटर उत्तम चालवतात, सगळीकडे व्यवस्थित चालतात, फिरतात. त्यामुळे स्कूटरवर चालवणं हे त्यांना सोपं जातं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं तर रुग्णाला बसता येतं का मांडी घालून, तर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात त्या मांडी घालून सुद्धा तुम्हाला दिसेल की अगदी चांगल्या तऱ्हेने बसू शकतात. तर ह्यांचंही दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. यांचं सुद्धा तुम्ही बघू शकता की अतिशय चांगल्या तऱ्हेने मांडी घालून रुग्ण बसू शकतो. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न असा असतो रुग्णाला की मी जिना चढू शकतोय का, तर आता ह्या जर तुम्ही बाई बघितला त्यांच्या घरातला हे व्हिडिओ आहे, ह्यांचं जवळजवळ असं पर्वतीसारखं की सिंहगड म्हणता येईल असं घरातलं आतमधलं दृश्य आहे. ते जिन्यामागून जिने वरती आहेत, पण यांच्या दोन्ही गुडघ्यांची ही रिप्लेसमेंट झालेली आहे. आणि एवढं असून सुद्धा तुम्ही बघितलं की त्या सहजतेने जिना काही महिन्यातच चढू लागतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं ह्याच्याहून जास्त जर गुडघा दुखत असेल तर आणि दोन्ही गुडघे बदललेले असेल तर त्यांचं असं आपल्याला बदलता येतं. नक्कीच. सर, जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल की ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे फायदे काय आहेत? ह्याचे फायदे असे असतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा असतो की गुडघ्याचा जो खराब झालेला भाग असतो तेवढाच आपण काढतो आणि त्यामुळे आतली जी अस्थिबंधन असतात ती चांगली राहतात आणि त्याच्यामुळे गुडघ्याचं स्थैर्य अबाधित राहतं. नक्कीच. आणि हेच सगळ्यांना अपेक्षित असतं की आपला गुडघा जो आहे तसाच वाचवून जर डॉक्टरांनी आपली शस्त्रक्रिया केली त्याचं आरोग्य देखील टिकवून राहू शकतं गुडघ्याचं, आणि भविष्य काळामध्ये आपल्याला गुडघेदुखीच्या त्रासांना मुक्तता मात्र नक्कीच मिळू शकते. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.